दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी गुटख्याचा मोठा साठा पकडून लाखोंचा गुटखा जप्त केला होता। या कारवाईला 24 तास होत नाही तोवर आज सलग दुसऱ्या दिवशी देखील लाखो रुपयांच्या गुटख्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा गुजरात राज्यातून वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांना साक्रीजवळ पकडून पिंपळनेरचे 2 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत। गुजरात राज्यातील गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने 2 वाहनांमधून वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरी यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशानुसार माहिती प्राप्त करत 22 डिसेंबर रोजी साक्री तालुक्यातील वारसा मार्गे शेंदवड गावाजवळ असलेल्या हॉटेल कोकणी जवळ सापळा लावून साक्रीकडे येणाऱ्या मार्गावर पिकअप वाहन व मारुती व्हॅनमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल गुटखा जप्त करण्यात आलाय। 2 वाहनांसह गुटख्यांचा साठा असा सुमारे 41,55,920 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलंय। या संदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या तस्करीतील एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत असून सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या गुटखा तस्करीवरील कारवाईमुळे गुटखा तस्करांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली आहे। दक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, धुळे।